कम ऑन प्रे करूया, आपण उभा राहूया सर्व. थँक यू जीसस ओ फादर. हे परमेश्वर, तुझं वचन अद्भुत आहे. देवा, तुझं वचन बोध करणार आहे. देवा, तुझ्या वचनाचे उलगडे अनेक आहेत पित्या. का देवा, किती साध्या पद्धतीत तू सांगितलं मोहरीबद्दल, आणि देवा रोजचं त्यांचं मोहरीचं झाड पाहणं होतं पित्या. ते पाहायचे का मोहरीच्या दाण्यावर कुणी लक्ष देत नाही, पण ते वृक्ष वाढतं. तसंच देव म्हणतो का तुम्ही त्या समय माझ्याकडे लक्ष दिलं नाही, पण माझं कार्य वाढलं. पण ज्यास माझं कार्य वाढलं, माझे चमत्कार वाढू लागले, त्या समय मात्र तुम्ही त्या खमीराप्रमाणे माझं राज्य लपवायचा प्रयत्न केला. तुम्ही मारलं, तुम्ही माझ्या त्या कबरेवर तुम्ही पहारा बसवला, पण माझं राज्य दाबू शकलं नाही. तुम्ही जितकं दाबवायचा प्रयत्न केला ते तितकंच वाढत गेलं. आणि खरोखर पित्या, त्याचं प्रमाण म्हणजे आज आम्ही आहोत, कारण आज आमच्यापर्यंत इश्यू पोहोचला. म्हणजे नक्कीच प्रभू, का तुझं राज्य संपलं नाही, तुझं राज्य वाढत गेलं. आता प्रभू, तू म्हणतो का माझं राज्य कोणामध्ये? तर देवा, मी म्हणतो का तुझं राज्य माझ्यामध्ये, तुझं राज्य माझ्यामध्ये पित्या. मग देव म्हणतो तूच बघ, का तू ते वाढवतो का, तू ते लोकांपर्यंत नेतो का, का तू त्या स्त्रीप्रमाणे त्याला लपवायचा प्रयत्न करतो. देव म्हणतो आपलं मुख उघड, आपले पावले मोकळं कर. फक्त आपल्या जीवनाच्या गोष्टीमध्ये आनंद करू नको. तू पहिले देवाचं राज्य शोध, मग तुला जे पाहिजे ते परमेश्वर सर्व गोष्टी तुला देईल. देव तुला सहाय्य करेल, देव तुझ्या गोष्टीवर कुंपण टाकेल. तू तुझ्या प्रयत्नाने भरपूर काही मिळवायचा प्रयत्न करतो, पण लक्षात ठेव, जर देवाचं कुंपण त्या गोष्टीवर नाही तर एका क्षणात सर्व काही उडून जाईल. पण ज्या गोष्टीला देव सांभाळतो त्या गोष्टी दिवसात डबल होत जातात, त्या गोष्टी कमी होत नाही. देवाची इच्छा तुझं जीवन देवाला समर्पित पाहिजे. तू एक नवीन व्यक्ती नाहीये का तुला फक्त आशीर्वाद पाहिजे. देवाची इच्छा आहे का देवाच्या राज्यात तुला मोठं वतन असावं, देवाच्या राज्यात तुला मोठा मुकुट असावा. तुझ्याकडे बघून माझा जीव आनंदी व्हावा, म्हणावं का हा माझा प्रिय शिष्य आहे. देवा, तुझी इच्छा आहे प्रभू. आम्ही टिपिकल होऊ नये पित्या, आम्ही इस्रायली होऊ नये पित्या, आम्ही इतर ख्रिस्ती लोकांसारखे जे थंडावले पित्या, अनेक विश्वासणारे जे मागे गेले त्याप्रमाणे मला व्हायचं नाही पित्या. माझ्या प्रती तुझं बलिदान मला व्यर्थ करायचं नाही पित्या. देवा, मला इशू गाजवायचा, पण देवा कधी कधी मी इच्छा बाळगतो, पण माझ्याकडून होत नाही. मग देवा का होत नाही? मला धैर्याचा आत्मा दे देवा, मला स्पर्श कर. त्या प्रकारे मी तुझ्या प्रेमात पडू दे पित्या. का दिवस रात्र मला हे विचार माझ्या मनात असावे का मी कसं देवाचं राज्य गाजू, मी कसं व्यक्तीला येशू सांगू, कसं व्यक्तीला प्रभूमध्ये सबळ करू, कसं व्यक्तीला खऱ्या प्रभूचे मार्ग प्रगट करू. देवा, तसा स्पर्श मला कर, तसा स्पर्श मला कर पित्या. माझं उठणं बसणं बोलणं ख्रिस्त असू दे पित्या, आणि माझ्यामध्ये तुझा गौरव होऊ दे माझ्या प्रभू. लॉर्ड, जे प्रत्येक या समय गुगल मीट, टीव्ही, युट्यूब माध्यमाने देवा जितके लोक तुझं राज्य लपवायचा प्रयत्न करतात त्यांना कळू दे का देवाचं राज्य लपणार नाही. एक मात्र होईल का माझं अनुग्रह निघून जाईल, पण देवाचं कार्य वाढणार. कारण जर खमीर पिठात लपत नाही, मग देव म्हणतो माझं राज्य कसं लपेल, माझं राज्य लपण्यासारखं नाही. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो का आम्हाला अनुग्रह दे, आम्हाला बोलतं कर, आमचे पावलं लोकांपर्यंत घेऊन चल. ते ओझ आमच्या मनात टाक, आमच्या लोकांप्रती, आमच्या शेजाऱ्यांच्या प्रती, आमच्या गावाच्या प्रती पित्या, का लोकांपर्यंत मला पोहोचायचं, मला प्रभू सांगायचं आहे, आणि देवा तुझा गौरव करायचा. कारण देवा, आज माझ्या मनात आत्महत्येचे विचार नाही, आज माझ्या मनात निराशा नाही. माझ्या समोर अनेक प्रश्न असतील, पण मला तुझ्याद्वारे आशा प्राप्त होती, तुझ्याद्वारे मला भरोसा प्राप्त होतो. अनेक गोष्टीबद्दल कदाचित माझ्यात राग येत असेल, पण तुझा आत्मा मला थंड करतो. मग देवा, अनुग्रह तुझा आहे पित्या, का तू मला हिंसक होऊ देत नाही, तू मला भटकू देत नाही पित्या. मग प्रभू, जर हा प्रभू मला कळाला आणि या प्रभूद्वारे माझ्या जीवाला विसावा मिळतो, मग हा प्रभू मी का लोकांना देऊ नये पित्या. मला अनुग्रह दे का मी येशू गाजवावा पित्या, आणि येशू तुझा महिमा करावा. सर्व गौरव तुला देतो, तुझ्या वाटण्यासाठी तुझे आभार मानतो का देवा हे गुज तू प्रगट करतो. देवा धन्यवाद, तुझे वचन परमेश्वर अद्भुत आहे. देवा आमच्यात भूक निर्माण कर, आम्हाला अजून शिकायचंय, आम्हाला अजून तुला जाणून घ्यायचं पित्या. कारण जितकं वचन उघडेल तितकं तुझं अधिक भय आमच्यामध्ये येईल, आणि तितकं अधिक तुझ्या आज्ञा मी पाळू पित्या. म्हणून देवा वचन उघड माझ्या देवा, आणि येशू तुझा महिमा हो दे.